36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुरुवार रोजी शिवाय मंगल कार्यालय येथे कन्या सन्मान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. आरोग्य विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, महसूल मंडळ विभाग, ग्रामविकास विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळांचे विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले आणि मुलींसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी सिल्लोड वकील महासंघाच्या वतीने गर्भलिंग निदान प्रतिबंधक PCP NDT कायद्याबद्दल जनजागृती करण्यात आली आहे. वकील शेख इम्तियाज यांनी या कायद्यातील तरतुदी आणि शिक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय. यावेळी गटविकास अधिकारी रतन पगारे यांनी कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर तिचं स्वागत करून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. यावेळी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, ADO पाटील, सरपंच डॉक्टर सलमान खान, मंडळ अधिकारी विजय शेळके, तलाठी रवींद्र कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी रवींद्र गंगावणे, वकील इम्तियाज शेख, पंचायत समितीचे बुलबुले सर, कृषी सहाय्यक विनोद पवार, अंगणवाडी सुपरवायझर पाटील मॅडम, आरोग्य अधिकारी वैष्णवी मॅडम तसेच आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली आहे तर आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केले. आपल्या समाजामध्ये अजूनही आपल्याला माहिती आहे की महिलेला द्वितीय स्थान दिलं जातं आणि मग तिचं द्वितीय स्थान दिल्यामुळे तिला दाबलं जातं, तिला काही पुढे येऊन घेतलं जात नाही. आजही या शिव्या गावामध्ये मी बघतो ग्रामपंचायत सदस्य सुद्धा या ठिकाणी महिला आल्या नाही. म्हणजे अतिशय खेदाची बाब आहे. ज्या ठिकाणी महिला सन्मान आपण या ठिकाणी करतो परंतु ग्रामपंचायत सदस्य महिला येऊ शकत नाही. अतिशय म्हणजे मी या बाबतीमध्ये फारच नाराजी व्यक्त करतो. मला काही म्हणजे असं व्हायला नको होतं. ज्या ठिकाणी महिलांचा सन्मान करतो महिलांनी आघाडी घेतली पाहिजे होती. बघा या देशामध्ये इंदिरा गांधी या पंतप्रधान महिला होऊन गेल्या. आज द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत. म्हणजे महिलांचा किती मोठा हे आहे. आणि या शिवणा गावामध्ये जर सदस्य येऊ शकत नसतील तर सरपंच साहेब हे फार वाईट परिस्थिती आहे. थोडंसं आपण महिलांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागृती झाली पाहिजे. आणि या ठिकाणी महिलांसाठी काय कायदे आहेत त्यांची जनजागृती कशी व्हायला पाहिजे याच्यासाठी खास तालुक्याच्या वकील संघाच्या वतीनं आपल्या गावचेच वकील ॲडव्होकेट इम्तियाज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. महिलांचे जे कायदे आहेत, महिलांच्या विषयी जे कायदे आहेत त्याचं कायद्याचं तुम्हाला ज्ञान व्हावं, जुजबी ज्ञान व्हावं. हा 100% ज्ञान झालं की मग ते भानगडी चालू होतात. पण जुजबी दुसरा पिलर आहे पाणी. पाणी बऱ्याच वेळेला महिलांच्या बाबतीत किंवा मुलींच्या बाबतीत खास करून असं होतं की योग्य प्रमाणात पाणी घेतलं जात नाही. कारण कुठं बाहेर वगैरे जाण्याची अडचण येते म्हणून. परंतु ते आपल्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात. साधारणपणे आपलं जेवढं वजन असेल तर समजा 20 किलो वजन जर असेल तुमचं तर 1 लिटर पाणी तुम्ही कंझ्युम केलं पाहिजे. 40 किलो वजन असेल तर 2 लिटर पाणी तुम्ही दिवसभरामध्ये घेतलं पाहिजे. योग्य प्रमाणात पाण्याचं प्रमाण आपण घेऊया. तिसरी गोष्ट थोडासा आपला पूरसंचारी व्यायाम थोडाफार झाला पाहिजे. शेती काम करतो, घरात काम करतो हा व्यायाम नाही, त्या हालचाली आहेत. तर ठरवून काहीतरी वेगवेगळं आपण व्यायाम जर केला थोडाफार 15-20 मिनिट तरी किमान स्पेशली तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. सर्वात महत्वाचं झोप. जर तुमची झोप चांगली असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. पचनक्रियेवर सुद्धा झोपेचा परिणाम होतो. जर तुमची ज्या दिवशी बघा ज्या दिवशी झोप चांगली झाली नाही त्या दिवशी पचन सकाळी आपल्याला शौचालय व्यवस्थित होत नाही. म्हणजे पचनक्रियेवर तो परिणाम करतो आणि परिणामी आपल्या आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम करतो. म्हणून झोप ही पुरेसे 6 ते 7 तास तरी किमान 8 तास असेल तर भेटत एवढी झोप झाली पाहिजे. स्ट्रेस लहान मनापासून तर मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला स्ट्रेस आहे. आधी तर काही मुलींना पण स्ट्रेस असेल. आता कधी आठवत नाही मला कधी जायला भेटतं किंवा घरी पण स्ट्रेस असतो आपला. तर हे स्ट्रेस
जेवढं आपण दूर राहू, आनंदी राहू, त्यासाठी मेडिटेशन आपण घेतो. शाळेमधून चालू आहे आपला उपक्रम. तसे प्रत्येकाने घरी सुद्धा मेडिटेशन जर आपण केलं तर आपला स्ट्रेस मॅनेज व्हायला मदत होईल. आणि सर्वात महत्वाचा आणि स्ट्रॉंग पिलर म्हणजे सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करा. जसं अगोदर सांगितलं, जेव्हा स्वतःवर प्रेम करू मग जगावर प्रेम करू. तर अशा प्रकारे आपण जर ह्या 6 सूत्रांचा अवलंब केला तर निश्चितच. पण पूर्वीच्या काळापासून काय झालंय की महिलांना स्थान दिलं. आपण खरं म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे आपल्याला खूप मोठे आनंद उपकार आहेत की ज्यांनी महिलांना शिक्षित बनवलं आणि या काळाच्या प्रवाहामध्ये आणलं. आणि त्यामुळेच आज आपण शिक्षण घेऊ शकतोय, आपल्याला 2 गोष्टी कळू लागल्यात. आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज आपण भारतामध्ये, समाजामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्या क्षेत्रामध्ये अग्रेसर स्थान मिळवत चाललेली आहे. त्यामुळे ही आपल्यासाठी सन्मानाची बाब आहे. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. म्हणजे जिच्याकडे चूल आणि मूल, फक्त मुलं जन्माला घालणारी मशीन म्हणून तिच्याकडे बघितलं जात होतं, आज ती महिला आकाश पादाक्रांत करून चंद्रावर सुद्धा गेलेली आहे. या पण बऱ्याच ठिकाणी वेळापासून बसलेल्या आहेत. तर सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व महिला आणि ज्या मुली आहेत त्यांना मी आजच्या या कन्या सन्मान दिनाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. कन्या सन्मान दिन हा प्रशासनानं आपल्या सन्मानासाठी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे करत असताना आत्ताच मॅडमने सांगितलं की आपल्याकडं जे महिला आणि पुरुष यांचं प्रमाण किती आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते 927, 929 म्हणून, बरोबर. म्हणजे 1000 पुरुषांच्या मागं किती महिला आहेत? 929 आहे. आणि आपल्याला माहिती हा निसर्ग आहे, तर निसर्गामध्ये 50% महिला आणि 50% पुरुष असले पाहिजे. पण तशी परिस्थिती नाहीये. आता परिस्थिती अशी आहे की पुरुष जास्त आहेत आणि महिला कमी आहे. आणि याच्यावर दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात. निसर्ग आहे, निसर्गाला एक बॅलन्स असतो, तो बॅलन्स बिघडला की सगळं बिघडतं, बरोबर. तर आता परिस्थिती अशी आहे की आपण आजूबाजूला पाहतो, म्हणजे ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत सगळीकडं मुलांचे लग्न म्हणजे एक फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि हळूहळू ज्या विशेषतः ज्या छोट्या कम्युनिटी आहेत, छोटे समूह आहेत, त्यामध्ये तर हा फार प्रकर्षाने जाणवा लागलेला विषय आहे. म्हणजे मी कित्येक गाव उस्मानाबाद जिल्ह्यात बघितले, तिथे 35 वर्षांचे मुलं झालेली तर त्याला मुलीच भेटत. ती कधी आई असते, कधी बहीण, कधी पत्नी, तर एक मुलगी असते. प्रत्येकाचं एक वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे. त्याचं विशेष म्हणजे एक कन्येचं एक वेगळं महत्त्व असतं. यासाठी आपण आज कन्या दिनासाठी येथे जमलेलो आहे. आरोग्याच्या दृष्टीने स्त्रियांबाबत बऱ्याचदा हलगर्जी होतात. त्यासाठी आज मी इथे तुम्हाला काही मुद्दे म्हणणार आहे. घरामध्ये मुलगी जन्माला येते तेव्हा फक्त एक लेकरू म्हणून येत नाही, तर ती एक आशा, संस्कार आणि उद्याची दिशा घेऊन येते. पण दुर्दैवाने अजूनही आपल्या समाजामध्ये मुलगी ओझं आणि मुलगाच माझा वारसा असं अनेक ठिकाणी म्हणलं जातं. हा गैरसमज मोडून काढण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. हीच मुलगी शिक्षण, संस्कार आणि मेहनत धैर्याने घर, समाज आणि राष्ट्र बदलू शकते. तसेच तिची समाजाची प्रगती, तिच्या राष्ट्राचं धारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र म्हणजे लिंग निवड प्रतिबंधित कायदा. हा कायदा भारत सरकारने सन 1994ला लागू केलेला आहे. याचा उद्देश असा आहे की जे प्री नेटल सेक्स डिटर्मिनेशन होतात, म्हणजे लिंग निवड होतात, ती मुलगी आहे की मुलगा आहे याच्या ते बघण्यासाठी आता सोनोग्राफी करायला जाताना ते अल्ट्रासाऊंड म्हणून आपल्याला ते सोनोग्राफी काढतात. त्यामध्ये ते दिसून येतात की मुलगा आहे किंवा मुलगी आहे. आणि आजच्या समाजामध्ये लोकांची अशी मानस्थिती झालेली आहे की त्यांना मुलगाच पाहिजे, मुलगी नव्हे. तर त्यासाठी कायदा भारत सरकारने आणलेला आहे. आणि या कायद्यामध्ये तरतुदी दिलेली आहे की जर कोणी हा प्रकारचा कृत्य करत असेल, हा घोर अपराध आहे. यामध्ये जे आहे तर स्त्री भ्रूण हत्या या प्रकारचा आपण कृत्य लोक करत आहे. तर त्यासाठी याला थांबवण्यासाठी जे आहे तर कायदा देण्यात आलेला आहे. या कायद्यामध्ये सेक्शन 22 आणि 23 मध्ये जे आहे तर शिक्षा होऊ शकतो. यामध्ये 10,000 रुपये
दंड आणि 3 वर्षाची शिक्षा. आणि जर पुन्हा जर हा गुन्हा कोणी करत असेल तर त्याला 50,000 रुपयाची शिक्षा, 50,000 रुपये दंड आणि 5 वर्षाची शिक्षा आहे, असा कायदा आपल्याला देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय न्याय संहिताचे कलम 223 आणि 91 प्रमाणे जर त्यांच्या विरुद्ध कारवाई होते आणि त्या शिक्षेचे पात्र राहतील. ह्या कायद्याचा आपण उपयोग करू शकतो. आणि जर कोणी कोणत्याही दवाखान्यात कोणताही डॉक्टर किंवा कोणताही माणूस जर हा कृत्य करत असेल तर आपलं कर्तव्य हा आहे की आपण भारतीय असून आपलं कर्तव्य असं आहे की आपण त्याची तक्रार नोंदवावी, त्याची तक्रार प्रशासनाला द्यावी आणि त्याचप्रमाणे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी. तरच आपला जे भारत आहे ते सुशिक्षित होईल आणि ते मुलींना सन्मान भेटतील आणि सामान्य सर्व मुली व मुलांना हे समानताचा जेंडर इक्वॅलिटी आपल्याला भेटतील. याप्रमाणे आपल्याला संविधानाने पण भरपूरचे आपल्याला जे आहेत तर संविधानाने आपला अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराप्रमाणे आपण जे आहे तर त्याचा वापर करू शकतो. आणि हा कायदा आपल्यासाठी आणि मुलींना समाजामध्ये समानतेसाठी हा कायदा आणलेला आहे, एवढं समजून घेऊ शकतो. न्यूज जेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम, सिल्लोड.